तर आज आपण दैवाने ठरवलेले विधान हा व्हिडिओ पाहणार आहोत. तू फक्त माझीस. एका खेडी गावात रात्रीच्या अंधारात एका प्रशस्त बंगल्याच्या पुढे एक 12 वर्षांचा मुलगा शेकोटीभोवती बसला होता. डोळ्यात कोणाची तरी आतुरतेने वाट पाहण्याचे संकेत दिसत होते. तेवढ्यात त्याला आवाज आला, ऋषी. आवाजाच्या दिशेने त्या मुलाने पाहिलं तर एक घारी डोळे असणारी 7 वर्षांची मुलगी हसत हसत त्याच्याकडे येत होती. तिला पाहून ऋषीलाही आनंद झाला. पिंकी, किती वेळ झाला तुझी वाट पाहतोय. अगं तुला सांगितलं होतं ना, आज रात्री आम्ही निघणारे, थोडं लवकर यायचंस. पिंकीचा हात पकडत ऋषी म्हटला, ऋषी, हे तुझ्यासाठी. एवढं बोलून त्या छोट्या मुलीने एक हार्ट शेपचं लॉकेट ज्यावर आर लिहिलं होतं ते त्याच्याकडे दिलं. ऋषीने ते पाहिलं. अगं, आर काय? बी नावाचं लॉकेट द्यायचं ना. बरं, ते सोड. मी कधीची वाट पाहतोय तुझी. माझी जाण्याची वेळ झालीये, पण मी लगेच येईन ना. माझी वाट पहा, ऋषी म्हटला. हो ऋषी, मी वाट पाहेन, पण कोणी राक्षस आला तर मी काय करू? पिंकीने निरागसपणे विचारलं. अगं, राक्षस फक्त स्टोरीत असतात, रिअल लाईफ मध्ये नाही. आणि जरी राक्षस आला तरी लक्षात ठेव, तू फक्त माझी आहेस. मी तुझ्याकडे नक्कीच येईन. ऋषी हसत आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटला, पिंकी, तुला किती वेळा सांगितलंय एकटी येत जाऊ नकोस म्हणून. अचानक मागून एक बाई आली आणि पिंकीचा हात धरून ओढत घेऊन गेली. ऋषीला ती बाई काही दिसली नाही. तो तिला मागून हाका मारत होता. तेवढ्यात त्यांचा नोकर तिथे आला. ऋषी बाबा, जायची वेळ झाली, तुम्हाला मोठ्या मालकांनी बोलावलंय. तो नोकर म्हटला. तसं ऋषीने एकदा पिंकी गेली त्या दिशेला पाहिलं आणि तो आत बंगल्याकडे निघाला. अचानक काहीतरी टोचलं, पण काय? पटकन त्याने डोळे उघडले. ओह, आपण पुन्हा त्या स्वप्नात होतो. पण आता टोचलं काय? त्याने डोळे पूर्ण उघडून पाहिलं. तो एका किंग साईज बेडवर झोपला होता आणि समोर एक माणूस इंजेक्शन घेऊन उभा होता. ऋषीने त्याच्या दंडावरती पाहिलं. इंजेक्शनची खूण होती. अच्छा, तर याने माझं स्वप्न तोडलं. ऋषीने त्या माणसाकडे रागाने पाहिलं. तो माणूस वेटर वाटत होता आणि थरथर कापत होता. त्याने त्या माणसाच्या हातातून औषधांचं पॅकेट घेतलं आणि पाहिलं. त्याच्या डोळ्यातला राग शतपटीने वाढला. तो तिथून उठला आणि एका फटक्यात समोरच्या माणसाला जमिनीवर लोळवलं. तेवढ्यात दार उघडलं गेलं आणि एक सुंदर मादक तरुणी आतमध्ये आली. तिला पाहून ऋषीची चिडचिड आणखीनच वाढली. यू बिच, तू केलंस ना हे? ऋषी म्हटला. ती पळत येऊन त्याला बिलगली. ऋषी, ऐक ना, आता तुला माझी गरज आहे. प्लीज, आज आपण करूया ना, प्लीज. मादक स्वरात त्याच्या छातीवरून हात फिरवत ती तरुणी म्हटली. पण ऋषीने तिचा हात झिडकारला, तिला दूर फेकलं आणि वेगाने त्या रूमच्या बाहेर पडला. तिचा आवाज आतच दाबला गेला. तो बाहेर आला. तसे 2-3 बॉडीगार्ड त्याला पकडायला धावले. त्याने त्यांनाही एका दणक्यात लोळवलं. पण आता तो किती वेळ फाईट करणार होता? त्याच्याकडे वेळ कमी होता. आतापर्यंत दिलेल्या ड्रगने काम करायला सुरुवात केली होती. तो पटकन लिफ्टने खाली आला आणि गाडीत जाऊन बसला. गाडी चालवता चालवता त्याने एक नंबर डायल केला. जॉन, मला ड्रग दिलं गेलंय आणि त्याला अँटीडोट पण नाहीये. पटकन हॉटेल गोल्डन पॅराडाईजच्या माझ्या रूम मध्ये प्रॉस्टिट्यूट पाठव. मी 15 मिनिटात तिथे पोहोचतोय. ऋषीने बोलून लगेच फोन ठेवला. त्याला आता स्वतःवर कंट्रोल करणं मुश्किल झालं होतं. लव्ह ड्रगने त्याचा इफेक्ट ऑलरेडी सुरू केला होता. ऋषीला आता हॉटेलमध्ये कधी एकदा पोहोचतोय असं झालं होतं. ऋषिकेश देशमुख ग्रुप, जो आता आशिया खंडातला सगळ्यात मोठा बिझनेस ग्रुप होता, तो त्याचा सीईओ होता.
दिसायला हँडसम, जबरदस्त इंटेलिजंट, मार्शल आर्ट्स मध्ये मेडल मिळवलेला आणि मुलींमध्ये खास करून लोकप्रिय असा देशमुख घराण्यातला 2 नंबरचा चिरंजीव होता. त्यांची जॉईंट फॅमिली होती. अजूनही त्याचे आजी आजोबा शाबूत होते, त्यामुळे सगळे एकत्रच होते. पूर्ण घराण्यात 2च मुलं आणि 4 मुली होत्या. पण बिझनेसची सगळी उलाढाल ऋषीच्या अंडरच होती, कारण तो त्यात एक्सपर्ट होता. खूप साऱ्या श्रीमंत घरातल्या मुली त्याच्या मागे वेड्या होत्या. त्यापैकीच एक पल्लवी, जिने आज त्याला लव्ह ड्रग दिलं होतं. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण हा तयार नव्हता. म्हणून मग त्याच्यासोबत रात्र घालवल्यावर त्याच्याशी जवळीक करता येईल या उद्देशाने तिने इतकं घाणेरडं पाऊल उचललं होतं. ऋषीच्या अंगाची लाही लाही होत होती. तो खूपच उत्तेजित झाला होता. बस, आणखी फक्त 5 मिनिटात आपण जाऊ. जस्ट कंट्रोल ऋषी. मनात सतत काउंटिंग करत तो खूपच हाय स्पीडने ड्राईव्ह करत होता. हॉटेल गोल्डन पॅराडाईज म्हणजे मुंबईतल्या फेमस 5 स्टार हॉटेलपैकी एक. रात्रीचे 7 वाजले होते. गजबज होती. ठिकठिकाणी पार्ट्या रंगात आल्या होत्या. अशीच एक पार्टी दुसऱ्या फ्लोअरवर पण सुरू होती. काही मुली आणि काही मुलं. बहुतेक ऑफिसवाले कलिग्स होते, कारण त्यातले काही वयाने जास्त होते, जे कॉलेज स्टुडंट नक्कीच वाटत नव्हते. त्यातच 3 मुली एका साईडला बसल्या होत्या. त्यातल्या दोघी अविरत गप्पा मारत होत्या. पण एक जण मात्र शून्यात नजर लावून बसली होती. घारे, पाणीदार डोळे, गोरी गोरी पान, स्लिम, पण जिथे पाहिजे तिथे भरलेली, साधारण 5.5 फूट उंची, स्ट्रेट कमरेपर्यंत रुळणारे आणि थोडेसे भुरे केस, अंगावरती 1 पीस, पण त्यातून अंगप्रदर्शन बिलकुल नाही. सिंपल आणि सोबर अशी ती. आज तर तिचीच पार्टी होती. 1 महिना झाला होता तिला ऑफिस जॉईन करून, आणि आज पहिलाच पगार हातात आला होता. कॉलेज नंतर लगेच चांगला जॉब मिळाला आणि पगार हातात आला, म्हणून आज ती सर्वांना पार्टी देणार हे तिने सकाळीच अनाऊन्स केलं होतं. पण आता तीच त्या पार्टीत शून्यात नजर लावून बसली होती. कारणही तसंच होतं. तिला फक्त आईच होती. बाबा लहानपणीच वारले. एकुलता एक मामाच होता, जो त्यांना प्रत्येक वेळी मदतीला येत होता. ती 10 वर्षांची असताना बाबा गेल्यानंतर मुंबईला आली. तेव्हापासून मामाच त्यांचं सगळं काही बघत होता. ती आणि तिची आई मामाच्या घरात राहत होत्या. मामाला एक मुलगा आणि एक मुलगी होते. मामी आणि त्यांची मुलगी रिद्धी. या दोघी राधा आणि तिच्या आईला मामा नसताना खूप छळायच्या, पण मामाचा मुलगा मिहीर कायम त्यांची बाजू घ्यायचा. हळूहळू मिहीर तिला आवडायला लागला होता. मामा आणि आई पण म्हणायचे, मोठे झाले की या दोघांचं लग्न लावून टाकू. तेव्हापासून ती स्वप्न पाहत होती. कॉलेज झालं की आपण मामाच्या घरी लग्न करून जाऊ, मिहीरची बायको म्हणून. हा विचार करून ती मनातच खुश व्हायची. पण अजूनपर्यंत तिने मिहीरला कधीच तिच्या फिलिंग्स सांगितल्या नव्हत्या, आणि आता तर चान्सच नव्हता. ए राधा, काय यार, पार्टी तू देतेस ना, मग तूच का अशी कोरडी बसलीयस? जरा एन्जॉय कर. मीरा, जी राधाच्या शेजारी बसली होती, ती म्हटली. राधा अजूनही एकटक दुसरीकडे पाहत होती. मीराने तिच्या शेजारी बसलेल्या रीनाला कोपर मारला. ए राधा. रीनाने राधाला हलवलं. तशी राधा भानावर आली. हा, काय? दोघींकडे प्रश्नार्थक नजरेने बघत राधाने विचारलं. अगं, कुठे हरवलीयस? इथे येईपर्यंत तर खुश होतीस. आल्यानंतर अचानक काय झालं की तू अगदी शून्यात हरवलीयस? रीनाने विचारलं. काय सांगू काय झालं ते? माझं तर आयुष्य बर्बाद झालंय, राधा निराशपणे म्हटली. तशा त्या दोघी थोड्या सिरियस झाल्या. ए राधा, नक्की सांग, काय झालंय? मीराने विचारलं. राधा थोडी थांबली, एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि पुढे म्हटली. आता बाथरूम मध्ये गेले होते, तेव्हा येताना मिहीरला पाहिलं. मीरा आणि रीना या दोघींनी एकमेकींकडे पाहिलं.
त्यांना माहित होतं की राधाला मिहीर आवडतो. त्या पुन्हा राधाच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या. तो तो किस करत होता. राधा रडकत तोंड करत म्हटली. काय? म्हणजे त्याला गर्लफ्रेंड आहे? ओ माय गॉड, कोणी मूर्खच असेल जो घरातल्या ऐश्वर्याला सोडून बाहेरच्या राखी सावंतला गर्लफ्रेंड बनवेल. मीरा आश्चर्य व्यक्त करत म्हटली. रीनाने सुद्धा तिच्यात सूर मिसळला. नाही ग, गर्लफ्रेंड नाहीये त्याला. तो एका मुलाला किस करत होता आणि ते दोघे खूपच इंटिमेट झाले होते. अगं, तो गे आहे. राधा तोंड एकदम बारीक करत आणि खाली मान घालत म्हटली. तिचं बोलणं ऐकून मीरा आणि रीना थोडा वेळ शॉक झाल्या आणि दुसऱ्याच मिनिटाला दोघी जोर जोरात हसायला लागल्या. शट अप यू टू. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात ना, तरी पण माझ्या बर्बादीवर हसताय? राधा दोघींकडे थोडी रागाने पाहत म्हटली. पण दोघी इतक्या हसत होत्या की त्यांना स्वतःला कंट्रोल करताच आलं नाही. तुम्ही दोघी किमान आज तरी माझ्या नजरेसमोर नका राहू, राधा रागाने म्हटली आणि तिथून निघून गेली. दोघी मागून आवाज देत होत्या, पण ती थांबली नाही. ती हॉटेलच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. हे राधा. या आवाजाने राधाने वळून पाहिलं तर मागे तिच्याच ऑफिस मधले रवी आणि रमेश होते. त्या दोघांना पाहून तिच्या कपाळावर आठ्या आल्या. तिला रवीबद्दल जास्त माहित नव्हतं, पण रमेश थोडा टपोरी वाटायचा. आमच्या सोबत पण एक ड्रिंक घे ना, रवी तिला ड्रिंक देत म्हटला. सॉरी, पण मला पाहिजे तेवढं ड्रिंक मी ऑलरेडी घेतलंय. तुम्ही एन्जॉय करा, राधा खोटं हसत म्हटली. राधा, मी खूप वाईट आहे का ग? तू कायमच मला इग्नोर करतेस. ठीक आहे, मी गरीब आहे ना, म्हणून तू माझ्याशी असं वागतेस. गरिबीमुळे तुला माझी फ्रेंडशिप नकोय. तूच काय, ऑफिसमध्ये सगळेच माझ्यापासून दूर राहतात. रवी खाली मान घालून म्हटला. तसं राधाला थोडं वाईट वाटलं, कारण ती सुद्धा गरीबच होती. अरे, असं काहीच नाही, राधा म्हटली. तसं नसतं तर मी दिलेलं ड्रिंक घेतलं असतंस तू. अजूनपर्यंत तू एकही ड्रिंक घेतलं नाहीयेस हे मला माहितीये, रवी म्हटला. राधाने खरंच अजून ड्रिंकला हातही लावला नव्हता. त्याला असं दुःखी पाहून तिने लगेच त्याच्या हातातून ड्रिंक घेतलं आणि पिऊन टाकलं. तसंही एका ड्रिंकने काय होणार असा विचार तिने केला. हे बघ, मी घेतलं, ओके ना? राधा त्याच्याकडे रिकामा पिला देत म्हटली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि स्माईल केलं. राधाला काहीच कळलं नाही. राधा, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, चल दाखवतो. असं म्हणून रवी आणि रमेश तिचा हात पकडून तिला तिथून बाहेर घेऊन जायला लागले. राधाला थोडं विचित्र वाटलं. तिने आसपास पाहिलं. सगळे अनोळखी लोक होते. तिच्या फ्रेंड्स कुठेच दिसत नव्हत्या. लाऊड म्युझिक सुरू होतं, त्यामुळे इथे ओरडलं तरी कोणी लक्ष देणार नाही. तिने त्या दोघांकडे पाहिलं. तिला असं वाटलं की त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं राक्षसी हास्य आहे. आता तिला त्या ड्रिंक बद्दल शंका यायला लागली. तिने पटकन त्या दोघांचा हात सोडला आणि गर्दीतून थोडी पळतच सुटली. लिफ्ट खाली येऊन थांबली होती. ती पटकन लिफ्टमध्ये गेली. तिला रवी आणि रमेश तिच्याकडे येताना दिसले, पण ते यायच्या अगोदरच लिफ्ट बंद झाली. तिने सुटकेचा निश्वास सोडला. लिफ्टमध्ये फक्त 5 लोक होते. ती विचार करत होती, आत्ता प्यायलेल्या ड्रिंकचं काय करायचं? काय घातलं असेल त्यात? उलटी करून टाकूया का? हा विचार मनात येताच तिने उलटी करायचं ठरवलं. तेवढ्यात लिफ्ट बंद झाली. तिने पाहिलं की आसपासचे सगळे ऑलरेडी उतरले होते. आता लिफ्ट हालत नव्हती. मग ती तिथेच उतरली. बाहेर पूर्ण रिकामा कॉरिडोर होता. आपण कुठे आलोय? शिट, हा तर हॉटेलचा प्रायव्हेट एरिया वाटतोय. तेवढ्यात तिला समोरच्या हॉलचा डोअर ओपन दिसला. तिथे जाऊन बाथरूम मध्ये उलटी करूया असा विचार करून ती तिथे गेली. डोअर पूर्ण ओपन केलं, पण कोणीच नव्हतं. ती थोडी रिलॅक्स झाली आणि पळतच तिने बाथरूम शोधलं.
आता आरामात तोंडात बोटं घालून जबरदस्ती उलटी काढायला लागली. पण काही केल्या उलटी होत नव्हती. तिने प्रयत्न सोडले नाहीत. 10 ते 15 मिनिटात तिला यश आलं आणि तिने भडाभडा प्यायलेलं सगळं ड्रिंक खाली केलं. खाल्लेलं सगळं बाहेर पडल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिने सुटकेचा निश्वास सोडला. ती बाहेर आली. आता तिने निरखून पाहिलं. खूपच प्रशस्त अशी ती रूम होती. ती पाहतच होती. तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि त्याच वेळी दरवाजा लावल्याचा आवाज आला. तिने पटकन डोअरच्या दिशेने पाहिलं, पण अंधारात जास्त काही दिसत नव्हतं. एक सावली एखाद्या माणसाची असावी. ती समोरून येताना दिसत होती. राधाला आता थोडी भीती वाटायला लागली. कोण? राधाने घाबरून विचारलं. आर यू प्रॉस्टिट्यूट? समोरच्या माणसाचा आवाज थोडा थरथरत होता. राधा जास्तच घाबरली. नक्कीच हा माणूस घाणेरडा आहे आणि तो एका वेश्येची वाट पाहतोय. हे ऐकून तिने लगेच तिथून बाहेर पडायचा विचार केला. नो नो, मी चुकून इथे आलीय. सॉरी, मी जाते. असं म्हणून ती जायला लागली. अंधारात चाच पडत आणि त्याच्या सावलीलाही पाहत ती जातच होती की अचानक त्या माणसाला तिचा धक्का लागला. सॉरी म्हणून ती पुन्हा जायला लागली. पण अचानक त्याने तिला त्याच्या मजबूत बाहूत उचललं आणि बेडवर फेकलं. राधाला शॉक बसला. आय एम सॉरी. एवढं बोलून त्याने तिला बेडवर दाबलं आणि तो तिच्यावर आडवा झाला. कोण आहात? सोडा, प्लीज हेल्प, प्लीज हेल्प. राधा जोर जोरात ओरडत होती, पण त्याचा त्या माणसावर काहीच परिणाम झाला नाही. प्लीज प्लीज मला वाचव, मला साथ दे. तुला जास्त वेदना होणार नाहीत. तो माणूस तिच्या गळ्यावर खांद्यावर किस करत म्हटला. तिला थोडं शांत करायचा प्रयत्न करू लागला. राधाला आता जास्तच राग आला. साथ दे म्हणे, खाऊ आहे का? असा विचार करून तिने तिची पूर्ण शक्ती लावली आणि त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. पण तो माणूस खूपच जास्त शक्तिशाली होता. त्याचं शरीर एकदम पिळदार जाणवत होतं. तिचे हात त्याच्या हातात पूर्णपणे दाबले गेले आणि तो खूपच पॅशनेटली तिला किस करत होता. जणू त्याच्या अंगात सैतान संचारला होता. आता राधा रडायला लागली. डोंट टच मी, प्लीज 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 डोंट टच मी. ती रडून आर्तपणे त्याला बोलत होती. क्षणभर तो थांबला. आय एम रिअली सॉरी. त्याच्या शब्दात एक प्रकारची वेदना जाणवत होती. पण दुसऱ्याच सेकंदाला त्याने तिचे दोन्ही हात एकत्र केले आणि त्याच्या एकाच मजबूत हातात पकडले आणि पुन्हा तो तिच्या शरीरावर तुटून पडला. प्लीज आय बेग यू, मला सोडा. राधा रडत रडत आणि त्याला प्रतिकार करत गयावया करत होती. पण आता समोरच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही असं वाटलं. कारण दुसऱ्याच सेकंदाला तिचा वन पीस जो गुडघ्याच्या खाली होता तो वरती झाला होता आणि त्यानंतर तिच्या तोंडून एक आर्त किंचाळी बाहेर पडली होती. किती वेळ गेला तिला माहित नाही, पण ती अजूनही रडत होती. ती रूम तिचे हुंदके आणि त्या माणसाचे श्वास यांनी भरून गेली होती. आणखी काही वेळाने तो माणूस तिच्या अंगावरून दूर झाला आणि तिच्या बाजूला झोपला. तिचं पूर्ण शरीर वेदनांनी ठणकत होतं आणि डोळे रडून रडून दुखत होते. तो बाजूला झाल्यानंतरही ती तशीच निश्चित पडून होती. उठण्याची शक्ती जणू नाहीशी झाली होती. आय एम रिअली सॉरी. मला माहित नव्हतं की ही तुझी पहिलीच वेळ येते. बट डोंट वरी, सकाळ होताच आपण लग्न करू. मी श्रीमंत आहे आणि दिसायलाही चांगला आहे. मी आयुष्यभर तुझी रिस्पॉन्सिबिलिटी घेईन. आता तू रेस्ट कर. श्वासावर कंट्रोल करत त्या माणसाचा आवाज तिच्या कानात पडला, पण तिचं डोकं काहीच काम करत नव्हतं. ती थंडपणे डोळे उघडे ठेवून पडली होती. अचानक त्या माणसाने तिचा हात हातात घेतला आणि काहीतरी ब्रेसलेट टाईप हातामध्ये सरकवलं. नंतर त्याने तिच्या कपाळावर किस केलं.
तिच्या गालावरती उघडलेले अश्रू त्याच्या हाताला लागले. तसा तो पुन्हा बाजूला झाला. काही वेळाने ती भानावर आली. अजूनही ती त्या माणसाच्या शेजारीच होती, घामाने चिंब भिजलेली. तिने वर झालेला ड्रेस खाली केला आणि बेडवरून खाली उतरली. खालच्या भागातून एक वेदनेची चमक निघाली आणि पुन्हा एकदा तिला हुंदका आला, पण तिने तो दाबून धरला. अंधारातच तिने दार शोधलं आणि बाहेर पडली. बाहेरही अंधार होता. आता काय करायचं असा विचार ती करतच होती की अचानक लाईट आली आणि पूर्ण कॉरिडोर उजळून निघालं. तिने स्वतःकडे पाहिलं. तिचा ड्रेस वरच्या भागात थोडा फाटला होता, चुरगळलाही होता. तिने तो व्यवस्थित केला आणि थोडं लंगडत लिफ्ट गाठली. खाली येऊन रिक्षा पकडून ती घरी आली. पण रिक्षाचं भाडं कुठून देणार? तिचा फोन आणि पर्स तर मीराकडेच राहिलं होतं. तिचं लक्ष हातातल्या ब्रेसलेटकडे गेलं. पिंक डायमंडचं ते ब्रेसलेट एकदम उठून दिसत होतं. कोणीही पाहिलं तरी प्रेमात पडेल इतकं ते चमकदार आणि सुंदर होतं. क्षणभर तिने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या एका रात्रीची किंमत होती का ती? तिने पटकन ते हातातून काढलं आणि रिक्षावाल्याच्या हातात ठेवलं आणि मागे वळून न बघता ती बिल्डिंग मध्ये गेली. राधा, अगं काय झालं? किती वेळ त्या बाथरूम मध्येच बसणार आहेस? आणि 12 वाजेपर्यंत येणार होतीस ना? पहाटेचे 4 वाजून गेलेत. कुठे होतीस एवढा वेळ? राधाची आई सुशीलाबाई बाहेरून हळू आवाजात राधाला आवाज देत होत्या. घरात बाकी सगळे झोपले होते. राधा आतमध्ये शॉवर खाली रडत होती. काय सांगणार होती ती आईला? की तिचा कोणीतरी बलात्कार केला? आधीच आईने काय काय सोसलंय, त्यात आणखी हे? नाही नाही, आईला ती हे कधी सांगू शकणार नव्हती. आणि मामाचं काय? काल त्याला आपण वचन देऊन गेलो होतो की काहीच वाईट करणार नाही. आता कुठल्या तोंडाने त्याला सांगू की मी ड्रिंक केलं आणि आता माझा बलात्कार झाला म्हणून? तिने स्वतःला कसंबसं सावरलं आणि बाहेर आली. आई, माझी झोप नाही झाली, मी जरा झोपते. एवढं बोलून राधा बेडरूम मध्ये गेली आणि दार बंद केलं. सुशीलाबाईंना थोडं विचित्र वाटलं, पण त्यांचा त्यांच्या मुलीवर खूप विश्वास होता. त्यांना माहित होतं ती काहीच चुकीचं करणार नाही. आता त्यांच्याही डोळ्यावर झोप आली. त्या तिची रात्रभर वाट पाहत होत्या, त्यामुळे त्यांचीही झोप झाली नव्हती. त्यामुळे त्याही झोपून गेल्या. राधा बेडरूम मध्ये पडली होती. अजूनही रात्रीचा प्रसंग आठवून राधाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती मनातच त्या राक्षसाला हजारो शिव्या देत होती. मधूनच ती स्वतःला कोसत होती. त्या नराधमाला तिथेच मारून यायला हवं होतं, हा विचारही येऊन गेला. ती स्वतःला खूपच अबला समजत होती. तिला कळत नव्हतं तिच्या नशिबात अशी खराब वेळ आलीच कशी. तिने तर आजपर्यंत कुणाचंच वाईट केलं नव्हतं, मग तिच्याच नशिबात असं का? तिचं मन काही शांत होत नव्हतं. आता पुढे काय, हा विचार तिला सतावत होता. तिने खूप विचार केला आणि मग फायनली कधीतरी तिचा डोळा लागला. ती सकाळी उठली तेव्हा बऱ्यापैकी फ्रेश झाली होती. हॉलमध्ये मामा, मामी, मिहीर आणि रिद्धी नाश्ता करत होते. सुशीलाबाई किचन मध्ये होत्या. राधा, काल किती वाजता आलीस? राधा हॉलमध्ये येताच मामानी विचारलं. तशी राधा गडबडली. अरे ती 12 वाजताच आली, मी जागीच होते. सुशीलाबाई किचन मधून बाहेर येत म्हटल्या. राधाने सुटकेचा निश्वास सोडला. मामी आणि रिद्धी तिरक्या नजरेने राधाकडे पाहत होत्या, पण तिने लक्ष दिलं नाही. हे राधा, ये ना, नाश्ता कर पटकन, नाहीतर जॉबला जायला उशीर होईल तुला. मिहीर तिच्याकडे पाहत म्हटला. त्याला पाहून राधाला पुन्हा आठवलं की रात्री मिहीर त्या मुलाला कसा किस करत होता आणि पुन्हा तिला जास्तच दुःख झालं. रागही आला. ती येऊन बसली आणि नाश्ता करायला लागली. मामा, मामी आणि मिहीर ऑफिसला निघून गेले. मामा आणि मामी एकाच ऑफिसमध्ये जॉब करत होते, त्यामुळे ते कायम एकत्रच जायचे. सुशीलाबाई घरातलं सगळं बघायच्या. राधाला खूप वाईट वाटायचं की तिच्या आईची अशी अवस्था होती. आपण जॉबला लागलो की आपण वेगळे राहू,
असं तिने ठरवलं होतं. तिने पुन्हा आपल्या की आपण वेगळे राहू असं तिने ठरवलं होतं. तिने पुन्हा आपल्या जॉबवर कॉन्सन्ट्रेशन करायचं ठरवलं. या बलात्काराची झळ आईला लागू द्यायची नाही अशा विचारातच तिने ऑफिस गाठलं. इकडे राधा गेल्यावर रिद्धी लगेच तिच्या रूम मध्ये गेली. तिने तिची पर्स उघडून त्यातून एक पिंक डायमंड वाला सुंदर ब्रेसलेट बाहेर काढलं. वेडी कुठली, एवढं सुंदर ब्रेसलेट त्या रिक्षावाल्याला देऊन आली होती. नशीब मी तिथेच होते म्हणून त्या रिक्षावाल्याकडून घेऊ शकले. माय गॉड, केवढं सुंदर आहे हे. पण त्या राधाला कोणी दिलं? आणि ती अशी विचित्रपणे रात्रीची 4 वाजता का आली होती? तिचे कपडेही ठीक वाटत नव्हते. जाऊ दे, मला काय करायचंय? मला फक्त हे ब्रेसलेट पाहिजे बस. याला बघून कोणीच म्हणणार नाही की हे खोटं असेल, पण नक्कीच हे खोटं असणार, कारण एवढा श्रीमंत माणूस राधाला कुठे भेटेल? नाही, खोटच आहे हे. पण असू दे, माझ्या हातात खूपच सुंदर दिसतंय. रिद्धीने ते ब्रेसलेट हातात घेतलं आणि गालात हसत गुणगुणत ती कॉलेजला गेली. राधा आज थोडी लेटच ऑफिसमध्ये आली होती. तिने लगेच तिचं काम सुरू केलं. हे राधा, खांद्यावर हात पडताच राधा दचकली आणि उठून उभी राहिली. मागे मीरा उभी होती. राधाला असं धडपडलेलं पाहून तिला आश्चर्य वाटलं. काय झालं ग, एवढी का घाबरतीयस? आणि काय हे, तुझे डोळे का सुजलेत? अगं राधा, काय झालंय तुला? तू आज अशी वेगळी का दिसतीयस? आणि रात्री कुठे गायब झाली होतीस? मीरा आश्चर्याने एकावर एक प्रश्न विचारत होती, पण राधाच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. ती काहीच बोलत नाही, फक्त आपल्याकडे पाहतीये. हे पाहून मीराने तिला दोन्ही खांद्यांना पकडून गदागदा हलवलं. तेव्हा राधा शुद्धीवर आली. मीरा तिची बेस्ट फ्रेंड होती. काय झालं राधा? अगं बोल ना. मीराने पुन्हा तिला विचारलं. तसा तिच्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. तिला तसं पाहून मीरा थोडी चक्रावली. पण आता ऑफिसमध्ये हे सगळं विचारणं तिला योग्य वाटलं नाही. ती लगेच राधाला घेऊन ऑफिसमधून बाहेर पडली. एक शांत हॉटेल पाहून मीराने तिला तिथे नेलं आणि मग विचारायला सुरुवात केली. राधाने रडत रडत सगळं सांगितलं. मीराला खूप मोठा धक्का बसला. या रवी आणि रमेशला सोडायचं नाही, पण अगं त्या राक्षसाविरुद्ध आपण कंप्लेंट करायला हवी. मीरा रागाने म्हटली, नाही करू शकत. एकतर मी त्याला पाहिलं नाहीये, आणि दुसरं म्हणजे मला आई आणि मामाला हे सगळं नाही कळू द्यायचंय ग. त्यांना कळलं तर माझं आयुष्य आहे त्यापेक्षा जास्त खराब होईल. राधा म्हटली. अजूनही तिच्या डोळ्यात पाणी होतं. राधा, ते ब्रेसलेट मला दाखव, त्यावरून आपण त्याला शोधू शकतो. ते मी त्या रिक्षावाल्याला दिलं. मला त्या राक्षसाची कुठलीच आठवण नकोय. मीरा, प्लीज, तू हा विषय पुन्हा कधीच काढू नकोस. राधा रडत रडत म्हटली. मीराने मान हलवली. पण राधा, तू हे सगळं कसं विसरू शकशील? मीराने काळजीने विचारलं. राधा थोडा वेळ काहीच बोलली नाही. मीरा, माझ्या आईने आतापर्यंत खूप सहन केलंय ग. मला तिला आता समाधानी बघायचंय आणि त्याच्यासाठी मी काहीही करेन. राधा निर्धाराने म्हटली. मीराने राधाला तिची पर्स आणि फोन दिला. मग दोघी पुन्हा ऑफिसमध्ये आल्या. पल्लवी रागाने इकडे तिकडे येरसाऱ्या घालत होती. किती दिवस घालवले होते तिने हा प्लॅन करायला. ऋषीला मिळवण्यासाठी तिने काय काय केलं होतं. त्याचा दिनक्रम चेक केला, त्याच्यावर नजर ठेवली, त्याच्या रूमची इन्फो मिळवली, कितीतरी पैसे खर्च केले.
ते लव्ह ड्रग ऑर्डर केलं, त्या वेटरला पैसे देऊन तयार केलं आणि ऐनवेळी सगळा प्लॅन फसला. इतके बॉडीगार्ड्स बाहेर बसवून सुद्धा तो पळून गेला, सगळ्यांना मारून. शिट, आता तो उद्या काय करेल? मला पप्पांना सगळं सांगायला हवं, तरच मी वाचेन, नाहीतर हा ऋषी माझी काय हालत करेल काय माहित. पल्लवीने रागाने समोरच्या टेबलवरचा फ्लॉवर पॉट खाली टाकला. तो खळकन फुटला, पण तरीही पल्लवीच्या मनातला राग आणि भीती शांत झाली नाही. तिने शेवटी तिच्या पप्पांना फोन करून झालेलं सगळं सांगितलं. आधी तिचे पप्पा ओरडले, पण मग पुन्हा शांत झाले. खरं तर पल्लवी एका श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होती. दिसायला अतिशय सुंदर. तिला लहानपणापासून जे पाहिजे ते मिळत गेलं. त्यामुळे जेव्हा तिने ऋषीला पार्टीमध्ये पाहिलं तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिच्या पप्पांना तिने सांगितलं. मग काय, पप्पांना सुद्धा आनंद झाला, कारण असा जावई जर मिळाला तर नशीबच उजाडेल असं त्यांनाही वाटत होतं. त्यांनी देशमुख परिवारात जाऊन रितसर मागणी घातली होती, पण ऋषीने सरळ नकार दिला आणि त्यामुळेच पल्लवी जास्त पेटली. तिला काहीही करून तो हवा होता, पण शेवटी पुन्हा एकदा तिच्या हाती निराशा आली होती. पण ती हार नक्कीच मानणार नव्हती. आता आणखी काहीतरी करावं लागेल, पण काय? ती विचार करायला लागली. ऋषीने डोळे उघडले तेव्हा त्याला सलाईन लावलं होतं. त्याचा सेक्रेटरी जॉन आणि 2-3 बॉडीगार्ड बाजूला उभे होते. मिस्टर देशमुख, आता कसं वाटतंय? शेजारी डॉक्टर बसले होते. त्यांनी अदबीने विचारलं. येस, आय एम ऑल राईट, ऋषी म्हटला. त्याने आसपास पाहिलं आणि त्याला रात्रीची आठवण झाली. डॉक्टरांनी त्याची आणखी विचारपूस केली आणि ते निघून गेले. आता रूम मध्ये तो आणि त्याचे साथीदार होते फक्त. ऋषीने रागाने जॉनकडे पाहिलं. जॉन खाली मान घालून उभा होता. आउट, ऋषी मोठ्याने ओरडला. तसे त्याचे बॉडीगार्ड्स वेळ न घालवता बाहेर पडले. आता त्याच्या व्यतिरिक्त फक्त जॉन होता रूम मध्ये. जॉन, मी तुला प्रॉस्टिट्यूट पाठवायला सांगितली होती ना? ऋषी रागात म्हणत होता. बॉस, ते मी त्या प्रॉस्टिट्यूटला इथं सोडून खाली तुम्हाला बघायला आलो होतो, पण थोड्या वेळातच हॉटेलच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये आग लागली आणि सगळीकडे धावाधाव सुरू झाली. ती प्रॉस्टिट्यूट नंतर सकाळी मला भेटली तेव्हा म्हटली की तिला फोन आला, म्हणून ती रूम मधून थोड्या वेळासाठी बाहेर आली आणि तेवढ्या वेळात रूम बंद झाली होती. मग पुन्हा लाईट गेल्यामुळे ती पण निघून आली. ऋषीने हातातली सलाईन एकाच झटक्यात काढून टाकली आणि उठून बेडवर बसला. त्याच्या डोळ्यातून आता ज्वाळा निघत होत्या. जॉन, काल रात्रीपासून आतापर्यंतचे सगळे सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट कर आणि मला दाखव, ऋषी रागावर कंट्रोल करत म्हटला. बॉस, ते जॉन घाबरत घाबरत बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्द निघत नव्हते. ऋषीने पुन्हा रागाने त्याच्याकडे पाहिलं. जॉनला कळलं की आता बोलायला हवं. बॉस, मला माहित होतं की तुम्हाला फुटेज हवं असेल, म्हणून सकाळीच मी हॉटेलच्या स्टाफशी कॉन्टॅक्ट केला. पण त्यांचं म्हणणं असं आहे की काल रात्री इलेक्ट्रिसिटी फायर मध्ये त्यांचा सगळा डेटा नष्ट झाला. आता त्यांच्याजवळ काहीच नाहीये. जॉन एका दमात बोलला. तो खूप वर्ष ऋषीसोबत काम करत होता, त्यामुळे ऋषीला कधी काय हवं ते नेमकं त्याला कळायचं. सकाळी जेव्हा तो इथे आला तेव्हाच त्याला कळलं होतं की कोणीतरी दुसरीच मुलगी रात्री बॉस बरोबर होती. त्यामुळे त्याने अगोदरच सगळी चौकशी केली होती, पण हाती काहीच लागलं नाही. त्याने ऋषीकडे पाहिलं. ऋषीच्या चेहऱ्यावर खूप विचित्र एक्सप्रेशन्स होते. ते नक्की काय होतं हे जॉनलाही कळत नव्हतं. जॉन, आमच्या फॅमिली ब्रेसलेटचा फोटो पाठवतो, ते शोधून काढ आणि जिच्या जवळ असेल तिची सगळी इन्फॉर्मेशन पाठव मला, आणि हे काम लवकरात लवकर कर, ऋषी शांत होत म्हटला. जॉनने ऋषीचा फोन, जो रात्री गाडीमध्ये राहिला होता, तो त्याला परत दिला. ऋषीने फोन ओपन केला आणि एक ब्रेसलेटचा फोटो जॉनला पाठवला. जॉनने पाहिलं. ते एक पिंक डायमंडचं ब्रेसलेट होतं. ते देशमुखांचं खानदानी ब्रेसलेट होतं.
खूपच महागडं आणि जगातल्या दुर्मिळ हिऱ्यांपासून बनवलेलं. ते ब्रेसलेट कालच ऋषीने बँकेच्या लॉकरमधून काढलं होतं. जॉनला आश्चर्य वाटलं. बॉसने ते अनोळखी मुलीला दिलंच कसं? जॉन, पल्लवी आणि तो वेटर, त्यांना शिक्षा मिळायलाच हवी, ऋषी शांतपणे म्हटला. पण त्याच्या डोळ्यात तिरस्कार पूर्णपणे जाणवत होता. येस बॉस, त्या वेटरला ऑलरेडी हॉटेलमधून काढलंय, जॉन म्हटला. जॉन, आता गोडसे ग्रुप बरोबरचे सगळे प्रोजेक्ट थांबवा, ऋषी म्हटला. जॉन थोडा शॉक झाला. बॉस खूप जास्त चिडले हे त्याने ओळखलं आणि मान डोलावली. जॉन निघून गेल्यावर ऋषीने बेडवरचं ब्लँकेट रागाने फेकून दिलं. त्याने खाली पाहिलं. त्याच्या शेजारी सुकलेली लाल डाग दिसली. त्याला स्वतःचा जास्तच राग आला. मग त्याने डोळे मिटले आणि त्याला रात्र आठवली. ती मुलगी आठवली. तिची आर्त किंकाळी आठवली. तिचे हुंदके आठवले. तिचा चेहरा भलेही त्याने पाहिला नव्हता, पण त्याला तिच्या शरीराचा स्पर्श अजूनही आठवत होता. तिची स्किन खूप जास्त सॉफ्ट होती. तिचा हात एखाद्या फुलाप्रमाणे नाजूक आणि कोमल होता. त्याने त्याचं डोकं दोन्ही हातांनी धरलं. तो स्वतःलाच मनात शाप देत होता त्याच्या कर्मासाठी. ऋषी, तू राक्षस आहेस, हैवान आहेस. एका निरागस फुलाला तू तोडून टाकलंस. तू एका मुलीवर बलात्कार केलास. तू खरंच राक्षस आहेस. पण मी तिला नक्कीच शोधेन आणि माझ्या या गुन्ह्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं करेन. जी शिक्षा असेल ती मी मान्य करेन.